आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 12वी मधला प्रॉब्लेम नंबर 10 की ज्याच्यामध्ये आपण बघणार आहेत सरस्वती हायस्कूल. सरस्वती हायस्कूल हे एक इन्स्टिट्यूट आहे. हे काय आहे तर इन्स्टिट्यूट आहे आणि ह्या इन्स्टिट्यूटचा स्कूलचा आपल्याला काय करायचं आहे, कशा पद्धतीने बॅलन्स शीट बनवले जाते हे आपल्याला बघायचं आहे. त्या स्कूलसाठी काय काय रिसिट्स असतात, त्या स्कूलसाठी स्कूल जो काही आहे तो कशा पद्धतीने कोणत्या गोष्टीवरती एक्सपेंडिचर खर्च करतो ते आपल्याला इथं बघायचं आहे. तर बघा, या प्रॉब्लेम मध्ये 10 नंबरच्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते अगोदर आपल्याला इथं बघायचे. बघा, प्रॉब्लेम नंबर 10, सरस्वती हायस्कूल. काय सांगितलं आपल्याला, सरस्वती हायस्कूल नावाची एक स्कूल आहे आणि ते कुठं आहे तर खेडमध्ये आहे. शोड द फॉलोइंग पोझिशन ऑन. त्यांनी सांगितलंय की ह्या शाळेची 31 मार्च 2018 ला काय पोझिशन आहे. पोझिशन म्हणजे काय, त्याच्या लायबिलिटीज कोणकोणत्या आहेत, त्याचबरोबर त्याच्या असेट्स कोणकोणत्या आहेत. म्हणजे याला आपण काय म्हणतो, ॲज ऑन 31 मार्च म्हणजे 31 मार्च 2018 ला ह्या संस्थेकडे, या शाळेकडे कोणकोणत्या लायबिलिटीज आहेत. लायबिलिटी म्हणजे काय, या शाळेला देणं किती आहे आणि कोणकोणत्या गोष्टीचं देणं आहे हे आपल्याला इथं बघायचंय. त्याचबरोबर या शाळेच्या असेट्स कोणकोणत्या आहेत. या शाळेच्या असेट्स कोणत्या आहेत, जसे की शाळेमध्ये बिल्डिंग असेल, शाळेमध्ये फर्निचर असेल, त्याचबरोबर शाळेमध्ये बुक्स असतील. बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीनं कोणकोणत्या असेट्स या शाळेमध्ये आहेत, ह्या शाळेच्या सर्व असेट्स आपण काय करणार आहे इथं बघणार आहे. बरोबर. आता आपल्याला चेक करायचं आहे, ही जी काही बॅलन्स शीट दिलेली आहे, ही जी काही ओपनिंग बॅलन्स शीट आहे, ह्या ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये शाळेकडे लायबिलिटीज कोणकोणत्या आहेत. मग त्या लायबिलिटीज मध्ये आपण बघणार आहे, पहिलं दिलंय आपल्याकडे कॅपिटल फंड आहे. म्हणजे शाळेचा काय, हे जवळपास 6,80,000 रुपयाचा कॅपिटल फंड आहे. म्हणजे शाळेकडं 6,80,000चं काय कॅपिटल बॅलन्स आहे. त्याचबरोबर शाळेला एंट्रन्स फीस, शाळेमध्ये काय एंट्रन्स फीस 20,000 रुपयाची लायबिलिटी. लायबिलिटी म्हणजे काय, एंट्रन्स फीस देणं आहे. किती रुपयाची लायबिलिटी देणं आहे आपल्याला तर 20,000 रुपयाची आहे. बरोबर. त्याचबरोबर असेट्समध्ये शाळेकडं बुक्स आहेत. म्हणजे शाळेकडं जवळपास आपण म्हणतो ना की शाळेमध्ये लायब्ररी आहे आणि त्या शाळेच्या लायब्ररीमध्ये बुक्स आहेत. असंच या सरस्वती हायस्कूलमध्ये 22,000 रुपयाचे, सरस्वती हायस्कूलमध्ये काय 22,000 रुपयाचे बुक्स आहेत. येत्या लक्षात. त्याचबरोबर सरस्वती हायस्कूलमध्ये फर्निचर आहे. किती रुपयाचं फर्निचर आहे आपल्याकडे तर 40,000 रुपयाचं आहे. लक्षात घ्या, आपण चेक करतोय की असेट्स ॲज ऑन 31 मार्च 2018 म्हणजे 31 मार्च 2018 ला ह्या सरस्वती हायस्कूलकडं काय काय असेट्स आहेत. त्याचबरोबर आपण लायबिलिटी आताच बघितलेल्या आहेत. बरोबर. आता ह्या बिल्डिंग पण आहे. लक्षात घ्या, सरस्वती हायस्कूलकडं 6 लाख रुपयाची बिल्डिंग पण आहे. म्हणजे 6 लाख रुपयासाठी काय आहे, सरस्वती हायस्कूलकडे 6 लाख रुपयाची एक बिल्डिंग आहे. त्याचबरोबर लॅबोरेटरी कशाला म्हणतो आपण, जी केमिकल लॅब असते. बरोबर. किंवा जी फिजिक्सची लॅब असते, अशी एक लॅबोरेटरी म्हणजे काय, जिथं तुमचे केमिस्ट्रीचे असतील, फिजिक्सचे असतील, असे वेगवेगळे प्रकारचे प्रयोग केले जातात. ह्याला आपण काय म्हणतो, लॅबोरेटरी म्हणतो. आणि ह्या शाळेकडे किती रुपयाची लॅबोरेटरी दिलेली आपल्याला तर 15,000 रुपयाची लॅबोरेटरी दिलेली. त्याचबरोबर शाळेमध्ये 31 मार्चला वर्षाच्या शेवटी शाळेकडं जी काय आहे तर 5,000 रुपये कॅश इन हँड दिलेली आहे. म्हणजे 5,000 रुपये 31 मार्चला या शाळेकडे काय शिल्लक आहेत. बरोबर. हे काय कॅशमध्ये आहेत, फिजिकल कॅशमध्ये. म्हणजे तुम्ही त्या दिवशी 31 मार्चला जर शाळेमध्ये गेलात तर शाळेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला 5,000 रुपयाची तिथे कॅश इन हँड पाहायला मिळेल. त्याचबरोबर प्रत्येक शाळेचं, प्रत्येक इन्स्टिट्यूशनचं बँकेमध्ये जसं आपल्याकडे आपलं सेव्हिंग अकाउंट असतं, तसं याच्याकडे या शाळेकडे काय त्यांनी एक बँक अकाउंट ओपन केलेलं आहे आणि त्या बँक अकाउंटमध्ये एक 8,000 रुपयाची इथं अमाऊंट पण दिलेली आहे. लक्षात येत आहे. आणि त्याचबरोबर जे काही विद्यार्थी शाळेकडे येतात, शिकायला येतात, अशा काही विद्यार्थ्याकडून एक ट्युशन फीस काय झालेलं आहे, एक 10,000 रुपयाचं आपल्याला येणं बाकी. लक्षात येत आहे. म्हणजे ही जी काही पूर्ण संस्था आहे, ही जी काही पूर्ण इन्स्टिट्यूशन आहे, ह्या इन्स्टिट्यूशन मध्ये आपल्याकडे लायबिलिटीज कोणकोणत्या आहेत, त्याचबरोबर असेट्स कोणकोणत्या आहेत, ह्या सर्व गोष्टी आपण इथं बघितलेल्या आहेत. येतं लक्षात. आता आपल्याला थोडं पुढे जायचंय. बघा, ही जी काही गोष्ट होती ही कधीची होती आपल्याकडे तर 31 मार्च 2018 होती. येतं लक्षात. ही गोष्ट कधीची होती आपल्याकडे तर 31 मार्च 2018 होती. मग आता आपल्याला पुढे बघायचं आहे की 31 मार्च नंतर आपण बघतो की प्रत्येक वर्षी आपल्याकडे जे काही फायनान्शियल इयर आहे, फायनान्शियल इयर आपलं सुरू कधी होतं तर बघा, दरवर्षीच्या 1/4/2017 ला इथं हे फायनान्शियल इयर सुरू झालेलं आहे. आणि हे फायनान्शियल इयर संपलंय कधी तर 31 मार्च 2018 ला संपलेलं आहे.
बरोबर. आता आपल्याला पुढल्या वर्षी म्हणजे काय, ह्या 31 मार्च 2018च्या नंतर आपलं पुढचं वर्ष कधी चालू झालं असेल, तर 1/4/2018 चालू झालं असेल. येतं लक्षात. आता हे 1/4/18ला चालू झालेलं वर्ष ही काय तुमची स्टार्टिंग आहे, स्टार्ट आहे. येतं लक्षात. हे तुमचं स्टार्ट झालेलं वर्ष हे तुमचं एंड कधी होणार आहे, तर एंड होण्यासाठी तुम्हाला काय लागतं, तर 31 मार्च 2019 पर्यंत काय लागतं, तुम्हाला इथं थांबावं लागतं. म्हणजे या वर्षामध्ये तुमची एंडिंग कधी होणार आहे, तर 31 मार्च 2019 ला होणार आहे. मग त्यांनी आपल्याला पुढे काय सांगितलंय, एक रिसीट अँड पेमेंट अकाउंट आहे. म्हणजे वर्षभरामध्ये हे जे काही तुमचं वर्ष आहे, 1 एप्रिल 18ला सुरू झालेलं 31 मार्च 2019 पर्यंत, ह्या पूर्ण वर्षामध्ये फॉर द पिरियड एंडिंग म्हणतात. पिरियड एंडिंग म्हणजे काय, 31 मार्च 2019 ला तुमचा पिरियड एंड होणार आहे, म्हणजे संपणार आहे. हे जो की आपण इथं बघितला की हा जो पिरियड आहे तुमचा कधी संपतोय आपला 31 मार्च 2019 ला. पण हा पिरियड सुरुवात कधी झाली आपल्याकडे, तर 1 एप्रिल 2018ला काय झालेली, या पिरियडची आपल्याकडे सुरुवात झालेली आहे. मग आता या पिरियडमध्ये आपण बघणार आहेत की या पिरियडमध्ये संस्थेला किती रिसीट आल्यात, त्याचबरोबर संस्थेनं कोणकोणत्या गोष्टीवरती, म्हणजे बघा या साईडला डेबिट साईडला तुमच्याकडे संस्थेचे रिसीट दिलेले आहेत आणि या साईडला तुमच्याकडे संस्थेचे काय दिलेले आहेत, पेमेंट दिलेले आहेत. म्हणजे संस्थेनं तुमच्या शाळेमध्ये 1 एप्रिल 2018 पासून 31 मार्च 2019 पर्यंत कोणकोणत्या गोष्टींमधून पैसे कमवलेले आहेत किंवा कोणकोणत्या गोष्टीमधून, त्याला आपण काय म्हणतो, इन्कम सोर्स म्हणतो. बरोबर. आणि कोणत्या कोणत्या गोष्टीवर एक्सपेन्सेस, त्याला आपण काय म्हणतो, एक्सपेन्सेस म्हणजे खर्च केलेला आहे, त्याला आपण काय म्हणतो इथं, पेमेंट असं म्हणतो. येतं लक्षात. मग आता आपल्याला बघायचं आहे की प्रत्येक या वर्षामध्ये ह्या संस्थेनं सरस्वती हायस्कूलनं कोणकोणत्या मार्गामधून इन्कम कमवलेलं आहे किंवा कोणकोणत्या मार्गातून यांना रिसीट्स आलेले आहेत, आपल्याला ते बघायचं आहे. तर बघा, सुरुवात करत असताना आपल्याला बघायचं आहे की रिसीट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. बरोबर. याच्यामध्ये आपल्याला रिसीट बघायच्या. रिसीट साईडला आपण बघितलंय, ज्यावेळेस आपण या चॅप्टरची सुरुवात केली होती, चॅप्टरची सुरुवात केल्यानंतर आपण इथं पाहिलं होतं की आपल्याकडे जी काही रिसीट अँड पेमेंट अकाउंट आहे, हा रिसीट आणि पेमेंट अकाउंटच्या फॉर्मॅटची सुरुवात जी आहे, तर ही सुरुवात कुठून केली जाते, तर ही सुरुवात तुमची काय होत असते, नेहमी टू बॅलन्स ब्रॉड डाऊन होते. आता हे कोणतं बॅलन्स आहे नेमकं, आपण इथे लिहूयात कोणतं बॅलन्स आहे. बरोबर आहे. मग हे कोणतं बॅलन्स आहे, तर तुमचं इथे दिलंय कॅश बॅलन्स. म्हणजे तुमच्या प्रत्येक वर्षाची सुरुवात जी आहे ती तुमची कॅश बॅलन्स होत असते. बरोबर. त्याचबरोबर तुमच्याकडे जी काही बँक बॅलन्स आहे, किती रुपये दिले आपल्याला, बघा कॅश बॅलन्स दिले 5,000 रुपये. म्हणजे तुमच्याकडे वर्षाच्या सुरुवातीला, जसं आपण म्हणतो, आपण घराच्या बाहेर जर निघालो तर घराच्या बाहेर निघाला असताना आपण काय करतो, खिशामध्ये काहीतरी पैसे घेऊन निघतो. बरोबर. मग त्याच पद्धतीनं एखादं संस्था आहे आणि ही संस्था जर पुढल्या वर्षामध्ये पदार्पण करत असेल तर ती काय करत असते, त्यांच्याकडे असलेले कॅश बॅलन्स आपण बघतोय काय करतोय, बघा हे लास्ट इयर मध्ये आपण बघितलंय, त्यांच्याकडे असलेली जी कॅश बॅलन्स आहे काय करतो आपण इथं, हे कॅरी डाऊन करतो. कॅरी डाऊन म्हणजे काय करतो, आपण नेक्स्ट इयर मध्ये घेतो. येतं लक्षात. मग कॅरी डाऊन करत असताना आपण बघितलं ही कॅश बॅलन्स किती रुपये कॅरी डाऊन केले आपण, 5,000 रुपये. तसेच तेच ॲज इट इज जी काही बॅलन्स आहे ते आपल्याकडे इथे पुढे आलेले 5,000 रुपये. बरोबर. त्याचबरोबर आपल्याकडे जी काही बँक बॅलन्स आहे, म्हणजे बँकेमध्ये जेवढं काही बॅलन्स आहे ते बॅलन्स आपल्याला कुठं आलेलं आहे, इथं ह्या बँकेमध्ये पुढच्या वर्षी रिसीट अँड पेमेंट आलेलं आहे. बघा आपण इथे चेक करू शकता, इथं 8,000 रुपये क्लोजिंगला होते आणि 5,000 रुपये क्लोजिंगला. ॲज इट इज 8 आणि 5,000 रुपये 13,000 रुपये काय झालेले ह्या चालू वर्षामध्ये आपल्याकडे इथं रिसिट्स म्हणून आलेले. ओके. येतं लक्षात. मग आता हे जे काही मी कॅशमध्ये पैसे घेऊन निघालोय, हे जे काही कॅशमध्ये सरस्वती अकाउंट इथे काय करते, कॅशमध्ये 13,000 रुपये घेऊन निघाले. पण आपल्याला असं सांगितलेलं आहे की या रिसिट्समध्ये एवढेच पैसे यांच्याकडे शिल्लक नव्हते, तर आणखी काय सांगितलेलं आहे त्यांनी, एक ट्युशन फीस. बघा प्रत्येक स्कूलसाठी ट्युशन फीस काय असते, हे तुमचं इन्कम असतं. म्हणजे प्रत्येक स्कूलसाठी ट्युशन फीस काय, त्या इन्स्टिट्यूशनचा काय इथं इन्कम दिलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की आपण जी काही सुरुवात आहे, आपली सुरुवात आपण कोणत्या वर्षाचं बघतोय रिसीट अँड पेमेंट अकाउंट, तर 1 एप्रिल 2018 पासून 31 मार्च 2019 पर्यंत बघतोय. मग आता याच्यामध्ये बघत असताना त्याने आपल्याला सांगितलंय रिसीट्स आले आपल्याला, ट्युशन फीस काय झालेली आहे, ही ट्युशन फी रिसीव्ह झालेली आहे. बरोबर आहे. किती रुपये, आता आपल्याला बघायचं आपलं चालू वर्ष कोणतं आहे, तर 18-19 आहे. येते लक्षात. आपण जे काय करणार आहे, आपण चालू वर्ष कोणतं आहे आपलं, तर 18-19 आहे. मग ह्या चालू वर्षामध्ये आपल्याला पैसे आलेत किती, तर 1,00,000 रुपये फीस आली, ट्युशन फीस. लक्षात येत आहे. लक्षात द्या इकडं, आपल्याला चालू वर्षामध्ये म्हणजे आपलं जे काही चालू वर्ष आहे, चालू वर्ष कोणतं आहे आपल्याकडे, हे 18-19 आहे. ह्या 18-19 मध्ये आपल्याला ऍक्च्युअल मध्ये पैसे किती मिळाले, तर 1,00,000 रुपये मिळाले. आता हे 1,00,000 रुपयेच काय आहेत आपल्यासाठी, चालू वर्षाचं इन्कम आहे. बघा आपण जी काही रिसीट अँड पेमेंट अकाउंट बनवतो, बघा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न ही जी काही कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट कशी चालते, मग आपल्याला याच्यामध्ये काय काय बनवायचे आहे, त्याच्यामध्ये फायनान्शियल रिपोर्ट कोणकोणते आहेत, जसं आपण पार्टनरशिप फॉर्म बघितली,
अकाउंट्स ऑफ पार्टनरशिप बघितलं, मग पार्टनरशिप मध्ये काय होतं, आपल्याला अगोदर ट्रेडिंग अकाउंट दिलं जायचं. बरोबर. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. बरोबर. आपल्याला काय करायला लागायचं, जी काही ट्रायल बॅलन्स दिलेला आहे त्या ट्रायल बॅलन्स वरून आपल्याला काय बनवायला लागायचं, ट्रेडिंग अकाउंट बनवायला लागायचं. त्याचबरोबर दुसरा अकाउंट कोणता होता आपल्याकडे, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट होतं. आणि थर्ड अकाउंट कोणतं होतं आपल्याकडे, तर बॅलन्स शीट होती. बरोबर. आता हे अशा पद्धतीने, ज्या पद्धतीने आपण या पार्टनरशिप मध्ये अकाउंट बनवायचो, तसंच आपल्याला काय करायचं, इथं आपल्या या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये आपल्याला 2 अकाउंट बनवायचे आहेत. बरोबर. मग 2 अकाउंट मध्ये पहिलं अगोदर चेक करायचं त्यांनी आपल्याला कोणती ओपनिंग बॅलन्स शीट दिलेली आहे का. जसं आपण इथं पाहिलं की आपल्याला काय केलं होतं, 31 मार्च 2018 म्हणजे गेल्या वर्षीची क्लोजिंग बॅलन्स शीट दिली होती. आता ह्या क्लोजिंग बॅलन्स शीट मध्ये त्याच्या आधारे आपल्याला काय करायचंय, या चालू वर्षामध्ये आपल्याला रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिले असतील. म्हणजे तुमच्याकडे चालू वर्षामध्ये किती रिसीट्स आल्या आणि तुम्ही कोणकोणत्या गोष्टीवरती किती खर्च केला याची हिस्ट्री, याची समरी आपल्याला या रिसीट अँड पेमेंटच्या अकाउंट थ्रू आपल्याला दिली असते. मग आता आपल्याला चेक करायचंय, काय चेक करायचंय, आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवायचंय. त्या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये आपल्याला एकच बघायचंय, काय बघायचंय की 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 मध्ये, लक्षात द्या, 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 म्हणजे हे काय, माझ्यासाठी माझं चालू वर्ष आहे. ह्या चालू वर्षामध्ये मला कोणकोणत्या रिसीट आल्यात, मला चालू वर्षामध्ये कोणकोणत्या रिसीट आल्यात, त्याच रिसीट मला काय करायच्या फक्त ह्या चालू वर्षामध्ये घ्यायच्या. लक्षात येत आहे. चालू वर्षाचं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट म्हणजे काय, ड्युरिंग द इयर विच इयर and the year starting from 1st April 2018 and ending on the 31st March 2019, याला आपल्याला काय म्हणायचंय, फायनान्शियल इयर म्हणायचंय. या फायनान्शियल इयर मध्ये आपल्याकडे टोटल रिसीट किती आहेत, फायनान्शियल इयर बघायचं आपल्या चालू वर्षामध्ये. आता तसंच या चालू वर्षामध्ये 18-19 मध्ये आपल्याला ट्युशन फीस किती आलेले, फक्त 1 लाख रुपये आले. लक्षात येत आहे. पण त्याच्या अगोदर बघा त्यांनी काय सांगितलंय, 2017-18. लक्षात येत आहे. ट्युशन फीस रिसिव्ह झाली, पण कधीची रिसिव्ह झाली आपल्याला, 2017-18ची. आपण बघितलं होतं आपल्याकडे जी काही ओपनिंग बॅलन्स शीट होती, याच्यामध्ये ट्युशन फीस रिसिव्हेबल दाखवलं होतं आपण. येतं लक्षात. म्हणजे जी काही ट्युशन फीस रिसिव्हेबल आहे, म्हणजे किती रुपये येणं बाकी होतं आपल्याला, की 10,000 रुपये मला 31 मार्च 2018ला. 31 मार्च 2018 म्हणजे काय, माझी गेल्या वर्षीची बॅलन्स शीट आहे आणि त्या बॅलन्स शीट मध्ये काय होतं, माझ्याकडे 10,000 रुपये येणं होतं. येतं लक्षात. मित्रांनो लक्ष द्या, आपण काय करतोय, गेल्या वर्षीच्या बॅलन्स शीट वरून आपण काय करतोय, इथं चालू वर्षाची जी काही रिसीट अँड पेमेंट अकाउंट आहे याच्यावरून काय करतोय, इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट बनवणार आहे. येतं लक्षात. मग आता हे बनवत असताना आपल्याला चेक करायचं, काय चेक करायचंय, गेल्या वर्षीमध्ये काही येणं होतं का. येणं होतं म्हणजे काय होतं, ट्युशन फी रिसिव्हेबल होती, ते येणं होतं, ते आलंय का. जर येणं गेल्या वर्षीचं काही येणं असेल आणि ते चालू वर्ष जर आलं असेल, त्याला आपण काय म्हणतो, रिसिट म्हणतो. येतं लक्षात. आणि जर चालू वर्षामध्ये गेल्या वर्षामध्ये काही देणं असेल, याला आपण काय म्हणतो, इथं पेएबल म्हणतो. येतं लक्षात. मग ह्या लायबिलिटी साईडला काही जर पेएबल असेल, तर तुमच्या ह्या पेड म्हणजे पेमेंट साईडला तुम्हाला ते दिसून जाईल. मग अशा कोणत्या गोष्टी आहेत का ज्या रिसिव्हेबल आणि पेएबल आहेत. जसं ज्या पद्धतीने आपण आता बघतोय की 2017-18चं आपल्याला 8,000 रुपये काय झाले आहेत, रिसिव्ह झाले आहेत. म्हणजे काय, त्याच्या अगोदर 17-18चं आपल्याला इथं बघितलं आपण, ट्युशन फीस रिसिव्हेबल होते 10,000 रुपये, याच्यापैकी आपल्याला 8,000 रुपये आलेले आहेत. म्हणजे आणखी 2,000 रुपये काय येणं बाकी आहेत. येतं लक्षात. मग अशा पद्धतीने काय तुमची ही रिसीट अँड पेमेंट अकाउंट आपण बघतोय. पुढे दिलंय फाईन कलेक्टेड. बघा आता स्कूल आहे म्हटलं की याच्यामध्ये काय असतात, विद्यार्थी लेट येतात. बरोबर. किंवा त्याचबरोबर एखादा विद्यार्थी काय करतो, ऍडमिशन घेण्यासाठी उशिरा ऍडमिशन घेतो. मग आता शाळा किंवा कॉलेज ज्यावेळेस उशिरा ऍडमिशन घेते, त्यावेळेस आपल्याकडून काय करत असते, फाईन कलेक्ट करते. फाईन येते लक्षात. मग हा फाईन किती असतो, 100 रुपये असतो, कधी 10 रुपये असतो, कधी 20 रुपये असतो, वाटेवा. येतं लक्षात. मग हा वेगवेगळ्या पद्धतीचा फाईन जो आहे, हा त्या स्कूलसाठी काय आहे, इन्कम आहे. मग अशाच पद्धतीनं आपल्या या सरस्वती स्कूल जे आहे यांनी काय केलेलं आहे, इथं फाईन कलेक्ट केलेला आहे. किती रुपयाचा कलेक्ट केलेला आहे, 2,000 रुपयाचा. म्हणजे हे 2,000 रुपये सरस्वती स्कूलसाठी काय आहेत, इन्कम आहेत. लक्षात घ्या. हे 2,000 रुपये काय आहेत, ह्या सरस्वती स्कूलसाठी इन्कम आहेत. त्याचबरोबर ऍडमिशन फीस, लक्षात घ्या. ऍडमिशन फीस म्हणजे काय करते स्कूल, सरस्वती स्कूल काय करते, तुम्ही ज्यावेळेस ऍडमिशन घ्यायला जाता, तर ऍडमिशन घ्यायला गेल्यानंतर तुमच्याकडून काय करत असते, ऍडमिशन फीस घेते. आणि ह्या अशा ऍडमिशन फीस मधून ते काय करत असते, इन्कम कमवत असते. मग आता हे ऍडमिशन फीसचं जे काही इन्कम आहे, हे पण काय तुमच्या ह्या सरस्वती स्कूलसाठी एक प्रकारचं इन्कम आहे. म्हणून हे काय दाखवलंय आपल्याला, या रिसीट साईडला दाखवलं. येतं लक्षात. त्याचबरोबर पुढे दिले टर्म फीस म्हणजे काय, बघा स्कूल काय करत असते, स्कूल काय करते, तुमचं दरवेळेस
एक्झाम कंडक्ट करते, बरोबर, त्याला आपण काय म्हणतो, टर्म एक्झाम म्हणतो, फर्स्ट टर्म सेकंड टर्म, बरोबर आहे. मग अशी ही टर्म फीस काय करत असते, स्कूल तुमच्याकडून कलेक्ट करते, बरोबर. त्याला आपण काय म्हणतो, मग हे पण काय आहे, त्या स्कूलसाठी इन्कम आहे. असं इन्कम त्यांनी काय केलं, आपल्याला 7,000 रुपये इन्कम दिले, बरोबर आहे. पुढे दिलंय आपल्याला डोनेशन. ह्या स्कूलमध्ये डोनेशन फॉर लायब्ररी त्यांनी काय केलंय, एक स्पेसिफिक कशासाठी डोनेशन दिलंय, त्यांनी लायब्ररीसाठी डोनेशन दिलंय, बरोबर आहे. मग आपल्याला हे बघायचं, हे जे काही डोनेशन आलेलं आहे, हे डोनेशन कोणत्या पद्धतीचं इन्कम आहे, तर स्पेसिफिक कशासाठी दिलंय, पर्पज मेन्शन केला त्यांनी. काय पर्पज मेन्शन केला आपल्याकडे, लायब्ररीचा, म्हणजे हे लायब्ररीसाठी आलेले पैसे आहेत, बरोबर आहे. त्याचबरोबर पुढे जायचं आपल्याला, इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट. ह्या स्कूलनं काय केलेलं आहे, ह्या शाळेनं, सरस्वतीने काय केलेलं आहे, बँकेमध्ये काही पैसे जमा केलेले आहेत, बरोबर. मग ह्या पैशामधून जे काही आपल्याला इन्कम मिळतं, बरोबर, मग पैसे डिपॉझिट केल्यानंतर जे काही इन्कम मिळतं त्याला आपण काय म्हणत असतो, इंटरेस्ट म्हणतो, बरोबर. मग हा इंटरेस्ट किती रुपये आला आपल्याला, 5,000 रुपये आलेला आहे, येतं लक्षात. मग हे 5,000 रुपये पण काय शाळेचं इन्कम आहे. त्याचबरोबर दिलंय टू गव्हर्नमेंट ग्रांट दिलाय, आणि त्याच्या खाली लिहिलंय आपला रिव्हेन्यू. बघा, ज्यावेळेस इन्कम येतं, पैसे येत असताना दोन दोन पर्पजसाठी येतात. एक येतात आपल्याकडे रिव्हेन्यू पर्पज, एक काय येत असतात आपल्याकडे रिव्हेन्यू, आणि दुसरं आहे कॅपिटल. दुसरं काय आहे आपल्याकडे, कॅपिटल. आता हे पैसे येत असताना आपल्याला दिले, जर रिव्हेन्यू इन्कम आला असेल तर तो तुमचा काय आहे, इन्कम आणि एक्सपेंडिचरचा इन्कमचा पार्ट आहे. आणि जर कॅपिटल येत असेल, कॅपिटल, तर अशा वेळी तो कुठे जाणार, आपल्याकडे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. येते लक्षात. म्हणजे दोन्ही पद्धतीने कॅपिटल म्हटलं की कॅपिटल कुठं असतं, तुमच्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. जर कॅपिटल रिसीट असेल तर ते कुठे जाईल, तुमच्याकडे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, बरोबर. पण या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला सरस्वती हायस्कूलला काय सांगितलंय, की हे जे काही तुमच्याकडं ग्रँट आलेला आहे, हा ग्रँट कोणत्या पद्धतीचा आहे, तर हा रिव्हेन्यू पद्धतीचा आहे. रिव्हेन्यू म्हणजे काय, तुम्हाला वर्षभरामध्ये खर्च करण्यासाठी दिलेला ग्रँट, त्याला आपण काय म्हणतो, रिव्हेन्यू ग्रँट म्हणतो. आणि हा किती रुपये दिले आपल्याला गव्हर्नमेंटनं, तर 2 लाख रुपये दिलेला. येतं लक्षात. मग अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, या प्रॉब्लेमची रिसिट साईड आपण बघितलेली, म्हणजे तुमच्याकडे किती पैसे शिल्लक होते गेल्या वर्षीचे, तुम्ही ड्युरिंग देअर कोणकोणत्या मार्गाने रिसिट तुमच्याकडे आलेले आहेत, हे आपण इथं बघितलेलं आहे. ओके. आता आपल्याला बघायचे की पेमेंट साईड बघायचे, तुम्ही हे जे रिसिट जेवढे काही पैसे आलेले, हे आलेले पैसे तुम्ही कोणकोणत्या मार्गामध्ये खर्च केले आपल्याला बघायचे. बघा, पहिली गोष्ट, शाळा असली की तिथे शिक्षक असले, बघा पहिलं दिले त्यांनी काय, सॅलरीज टू टीचर्स. त्यांनी काय सांगितलं आपल्याला, टीचरच्या सॅलरीवरती त्यांनी खर्च केलाय किती रुपये, 1,80,000 रुपये. म्हणजे 1,80,000 रुपयाची तुम्हाला काय केलेले आहे, त्या शिक्षकांसाठी सॅलरी दिलेली आहे. म्हणजे हा तुमचा काय आहे, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. आपल्याला काय बघायचंय, की जेवढे काही तुम्ही खर्च केलेले आहेत, जेवढे काही तुम्ही इथं खर्च केलेले आहे, हे खर्च रिव्हेन्यू नेचरचे आहेत का तुमच्याकडे कॅपिटल नेचरचे आहेत. जर कॅपिटल नेचरचे असतील, खर्च कॅपिटल नेचरचा असेल, तर तुमच्याकडे ती काय करत असते, एक तर असेट क्रिएट करते किंवा तुमच्याकडे एक्सपेन्सेस करते. मग आपल्याला बघायचंय, आपण सॅलरी पेड करतोय, लक्षात घ्या, आपण काय करतोय, सॅलरी पेड करतोय. कुणाला पेड करतोय, टीचरला. म्हणजे हा माझ्यासाठी काय आहे, एक प्रकारचा खर्च आहे. येते लक्षात. त्याच्यानंतर पुढे दिलंय सॅलरीज टू ऑफिस स्टाफ. आपण काय करतोय, आपल्या ऑफिसमध्ये, शाळेच्या ऑफिसमध्ये जेवढे काही कर्मचारी काम करतायत त्यांना जी काही पगार दिला जातो, हा पण काय तुमच्यासाठी एक प्रकारचा खर्च आहे, बरोबर. मग आपल्याला बघायचंय, मग इथं चेक करायचं, आपल्याला काय चेक करायचंय, मग हा खर्च रिव्हेन्यू नेचर आहे का, रिव्हेन्यू, तर रिव्हेन्यू लिहून टाका. रिव्हेन्यू असेल तर रिव्हेन्यू लिहा, जर कॅपिटल असेल तर कॅपिटल लिहा. बघा, बाय बुक्स, त्यांनी काय सांगितलंय, की शाळेमध्ये बुक्स परचेस केलेत. आपण बघितलं ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये आपल्याकडे ऑलरेडी बुक्स आहेत. इथं बघा, ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये ऑलरेडी बुक्स आहेत. किती रुपयाचे, 22,000 रुपयाचे. याच्यामध्ये आपण आणखी काय केलंय, बुक्स परचेस केलेत. किती रुपयाचे, 15,000 रुपयाचे. पण त्यांनी आपल्याला आणखी एक गोष्ट सांगितली, काय सांगितले, ही जी काही बुक्स तुम्ही परचेस केलेत, हे बुक्स कधी खरेदी केलेत तुम्ही, 1 एप्रिल 2019ला. येते लक्षात. म्हणजे ह्या चालू वर्षाच्या, म्हणजे 31 मार्च 2019 एंड व्हायच्या अगोदर 3 महिन्याने काय केलेले, तुम्ही हे बुक्स परचेस केलेले आहेत. येते लक्षात. त्याच्यानंतर पुढे बघायचंय, बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी. शाळेनं काय केलेलं आहे, त्याच्या प्रिंटिंग अँड स्टेशनरीवरती किती रुपये खर्च केलेत, हे 5,000 रुपये खर्च केलेत. येते लक्षात. म्हणजे हा काय तुमच्यासाठी खर्च आहे. पुढे दिलाय अॅन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस. बघा, आपण आपल्याला एक्साइटमेंट असते, काय एक्साइटमेंट असते, की आपण स्कूल कॉलेजेसमध्ये जातो, एक्साइटमेंट काय आपल्याला, की आपली गॅदरिंग कधी होणार, बरोबर. मग स्कूल काय करत असतं,
तुमच्याकडून गॅदरिंगची फीस म्हणून 100-50 रुपये जी काही फीस आहे ती फीस काय करतं, कलेक्ट करतं आणि तुमची जी काही गॅदरिंग आहे ह्याच्यावरती काय करत असतं, खर्च करत असतं. मग असंच काय केलं ह्या हायस्कूलने 10,000 रुपये तुमच्या गॅदरिंगवरती खर्च केलाय. येतं लक्षात. पुढे दिलंय आपली जी काही शाळा आहे, जी हायस्कूल आहे, ही कशा पद्धतीने आहे, ही शाळाची जागा जी आहे हे रेंटने आणि त्याला आपण काय करतो, 16,000 रुपये रेंट देतो. म्हणजे हा पण काय तुमच्यासाठी एक प्रकारचा खर्च. येतं लक्षात. आता खर्चामध्ये कोणत्या पद्धतीचा खर्च आहे, तर हा तुमचा रिव्हेन्यू नेचरचा आहे. बरोबर. हा पण तुमचा कसला आहे, रिव्हेन्यू नेचरचा आहे. बरोबर. हा बुक्स जे आहे, बुक्स काय आपल्यासाठी असेट आहे, म्हणून ह्याला काय म्हणायचं, कॅपिटल इन नेचर. बरोबर. म्हणजे कुठलं कॅपिटल येतं, फिक्स्ड कॅपिटल. फिक्स्ड असेट म्हणतो आपण त्याला, फिक्स्ड असेट. बरोबर. हे कुठं जाईल, याची पोस्टिंग कुठं करतो आपण, तर बॅलन्स शीटच्या असेट साईडला करतो. ऑलरेडी आपल्याकडे 22,000 रुपयाचे बुक्स आहेत, त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, हे 15,000 रुपयाचे बुक्स याच्यामध्ये ऍड करणार आहे. त्याचबरोबर आपल्याला पुढे बघायचं आहे. बघा, ह्या शाळेनं आणखी रिपेअर्स वरती खर्च केला. रिपेअर्स म्हणजे काय, शाळेमध्ये काहीतरी बँच तोडतात विद्यार्थी, काही ना काही तोडफोड करतात. मग ह्याच्यावरती रिपेअरिंग वरती जी काही खर्च आहे, ते किती रुपये खर्च केलेला आहे, तर 15,000 रुपयाचा खर्च केला आहे. त्याचबरोबर स्पोर्ट एक्सपेन्सेस, शाळेमध्ये स्पोर्ट असतात, विद्यार्थी खेळतात. बरोबर. ह्याच्यावरती पण शाळेने काय केलेलं आहे, एक 5,000 रुपयाचा खर्च. येतं लक्षात. त्याचबरोबर शाळेनं ड्युरिंग द इयर काय केलंय, फर्निचर. ज्या पद्धतीने शाळेनं बुक्स आहेत, शाळेकडे बुक्स आहेत, तसं शाळेकडे काय फर्निचर पण आहे. किती रुपयाचं, हे 40,000 रुपयाचं फर्निचर आहे. ह्या 40,000 रुपयाच्या फर्निचरमध्ये शाळेने काय केलंय, 1 जुलै 2018ला 50,000 रुपयाचं फर्निचर खरेदी केलंय. येतं लक्षात. म्हणजे आपल्याला काय करायचं, ऍडजस्टमेंट. या प्रॉब्लेमच्या खाली तुम्हाला ऍडजस्टमेंट दिली असेल. ह्या डेटचा उपयोग काय आपल्याला, तर ह्या डेटचा उपयोग आहे डेप्रिसिएशन चार्ज करण्यासाठी. आपल्याला चेक करायचंय की आपण कधीपासूनचं डेप्रिसिएशन चार्ज करायचंय. बरोबर. मग अशा पद्धतीने तुम्हाला काय केलेले आहेत, 50,000 रुपये ड्युरिंग द इयर तुम्ही काय केलेले, फर्निचरवरती खर्च केलेला आहे. बरोबर. मग अशा पद्धतीनं तुमची ही काय झाली, पूर्ण ही तुमची एक्सपेन्सेस साईड झाली. बरोबर. आणि इकडची आपण साईड काय बघितली, ही तुमची इन्कम साईड बघितली. आता आपल्याला बघायचंय की वर्षाच्या शेवटी ज्या पद्धतीनं ओपनिंग बॅलन्स इथं शिल्लक होतं, त्या पद्धतीने तुमच्याकडे इथं क्लोजिंग बॅलन्स पण असणार आहे. बरोबर. ह्या क्लोजिंग बॅलन्स मध्ये तुमच्याकडे कॅश मध्ये किती रुपये शिल्लक आहेत, 8,000 रुपये शिल्लक आहेत. त्याचबरोबर तुमच्याकडे बँकेमध्ये किती बॅलन्स शिल्लक आहे, 12,000. म्हणजे असे सर्व मिळून तुमच्याकडे किती रुपये शिल्लक आहे, तर असे तुमच्याकडे हे तुमचं काय क्लोजिंग बॅलन्स आहे. किती रुपये, तर हे तुमच्याकडे 20,000 रुपये. बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने तुमच्याकडे रिसीट्स आहेत तुमच्याकडे 3,46,000 रुपयाच्या, आणि शाळेतून खर्च केला जेवढा काही खर्च केला हे पण किती तुमच्याकडे, 3,46,000 रुपये. बरोबर. म्हणजे हे तुमचे काय 1 एप्रिल ते 31 मार्च तुमच्या शाळेमध्ये झालेला हिशोब आहे. बरोबर. ह्या हिशोबावरून काय करायचं आपल्याला, तर आपल्याला दोन गोष्टी बनवायच्यात. काय बनवायचं आपल्याला, एक इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट बनवायचंय. बरोबर. त्याचबरोबर आपल्याला बॅलन्स शीट पण बनवायची, बॅलन्स शीट पण बनवायची. येतं लक्षात. आपण काय करणार आहे, एक इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट बनवणार आहे. त्याचबरोबर आपण काय करणार आहे, बॅलन्स शीट बनवणार आहे. आता फक्त एवढ्याच गोष्टी सफिशियंट आहेत का, नाही. मग आता ह्याच्यामध्ये काय केलेलं असतं, शाळेने काही ऍडजस्टमेंट पण केलेलं असतं. बरोबर. आता हे ऍडजस्टमेंट काय काय दिलेले आहेत आपल्याला इथे पुढे बघायचंय. बघा, ऍडजस्टमेंट बघत असताना आपल्याला चेक करायचंय की ही जी ऍडजस्टमेंट आहे ती कशा पद्धतीची ऍडजस्टमेंट दिलेली आहे. बघा, याच्यामध्ये पहिली ऍडजस्टमेंट दिलेली आहे. काय ऍडजस्टमेंट दिलेली असेल, बघा, पहिली ऍडजस्टमेंट आहे आपल्याकडे. काय ऍडजस्टमेंट आहे, बघा, ट्युशन फीस आर आउटस्टँडिंग फॉर करंट इयर. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय, ज्या पद्धतीने आपल्याला गेल्या वर्षामध्ये आउटस्टँडिंग होती, किती रुपये आउटस्टँडिंग होती आपल्याकडे ट्युशन फीस, 10,000 रुपये आउटस्टँडिंग होती. बरोबर आहे. त्याच्यापैकी आपण काय सांगितलं होतं की चालू वर्षामध्ये तुम्हाला 8,000 रुपये आले. बरोबर. चालू वर्षामध्ये तुम्हाला काय झालेलं आहे, 8,000 रुपयाची ट्युशन फीस आलेली आहे. बरोबर. म्हणजे टोटल तुमच्याकडे आज गेल्या वर्षीची किती रुपये शिल्लक आहे, आणखी तर 2,000 रुपये शिल्लक आहे. बरोबर आहे. हे काय तुमच्याकडे 2,000 रुपये शिल्लक आहे. ओके. आता त्याच पद्धतीनं चालू वर्षामध्ये, कोणत्या वर्षामध्ये, 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 ह्या वर्षभरामध्ये तुमच्याकडे आउटस्टँडिंग दाखवलं. आउटस्टँडिंग म्हणजे काय, तर आउटस्टँडिंग तुमच्याकडे 5,000 रुपये फीस दाखवलेली आहे. आता बघा, आपण काय करतो, ज्या रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेले आहेत ह्या रिसीट अँड पेमेंट अकाउंटची पोस्टिंग, जी काही पोस्टिंग आहे आपण बघतो, पोस्टिंग कुठं होणार आहे आपल्याकडे, एकतर पोस्टिंग होत असताना कुठं होणार, बघा, ही जे रिसीट अँड पेमेंट अकाउंट आहेत, बघा, ही तुमची रिसीट आहे. बरोबर. रिसीटची पोस्टिंग होत असताना काय होत असते, एकतर रिसीटची पोस्टिंग तुमचं काय असतं, एकतर इन्कम असतं, इन्कम. बरोबर. किंवा जर इन्कम नसेल तर तुमच्यासाठी ते काय असते, लायबिलिटी असते.
येतं लक्षात? म्हणजे इन्कम साईड तुमच्यासाठी काय असते, म्हणजे रिसीट साईड काय असते, एक तर इन्कम असलं पाहिजे किंवा तुमची काय असली पाहिजे, लायबिलिटी असली पाहिजे. जर समजा इन्कम आणि लायबिलिटी नसेल तर दोन दोन एक तर प्रॉपर आहे आपल्याकडे, काय प्रॉपर आहे, रिसीट साईडचं एक तर इन्कम असेल तर इन्कम आणि एक्सपेंडिचरच्या इन्कम साईडला घ्या. जर इन्कम नसेल तर आपला दुसरा पर्याय काय आहे, तर ती तुमची काय असते, लायबिलिटी असते. आता इकडे बघायचं आपल्याला, काय बघायचंय, एक्सपेन्सेस. जर तुम्ही एक्सपेन्सेस केला तर एकतर काय होईल, तुमचा हे रिव्हेन्यू नेचरचा असेल, रिव्हेन्यू. जर रिव्हेन्यू नेचरचा असेल तर तो कुठे जाईल, तुमच्या एक्सपेन्सेस साईडला जाईल, कुठल्या, त्या इन्कम आणि एक्सपेंडिचरच्या. आणि जर हे नसेल, जर तुमचा हा खर्च नसेल, रिव्हेन्यू नेचरचा खर्च नसेल, तर ते तुमची काय असते, दुसरी असेट क्रिएट असते, असेट. बरोबर. मग आपल्याला हे दोनच गोष्टी, चारच गोष्टी बघायच्यात. काय, जर रिसीट साईडला जर काही आलं तर ते तुमचं इन्कम असलं पाहिजे किंवा लायबिलिटी. बरोबर. आणि जर पेमेंट साईडला असेल तर तुमची काय असली पाहिजे, एक तर खर्च असला पाहिजे किंवा तुमची असेट असली पाहिजे. बरोबर. आता ह्या सर्व गोष्टीची तुमच्या रिसिप्टची पोस्टिंग होत असताना एकतर इन्कम आणि एक्सपेंडिचरला, म्हणजे कोणत्याही अकाउंटच्या एकाच ठिकाणी वन टाइम पोस्टिंग होते, कुठली, रिसिट अँड पेमेंट अकाउंट. येतं लक्षात? आणि ज्यावेळेस आपण ऍडजस्टमेंट बघतो, ऍडजस्टमेंटची पोस्टिंग काय होत असते, तर प्रत्येक ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट असतात. बरोबर. एक डेबिट इफेक्ट असतो, तो दुसरा कोणता असतो, क्रेडिट. आता ही जी काही ट्युशन फीस आहे, ह्या ट्युशन फीसची जी काही आउटस्टँडिंग आहे, येणं बाकी आहे चालू वर्षाची, याची ऍडजस्टमेंट काय होईल, तर बघा, पहिला इफेक्ट, फर्स्ट इफेक्ट कुठे जाईल आपल्याकडे, तुमचा येणं बाकी म्हणजे काय, तुमचं हे इन्कम आहे. बरोबर आहे. किती रुपये इन्कम आहे, 5,000 रुपये. बरोबर. म्हणजे हे कुठं जाईल, तुमचं इन्कम साईडला. बरोबर. येतं लक्षात? त्याचबरोबर आता येणं बाकी आहे म्हटल्यानंतर काय, ही तुमची काय असली पाहिजे, असेट असली पाहिजे. येतं लक्षात? जर एखादं इन्कम जर येणं बाकी असेल तर आपण काय करतो, इन्कम आणि एक्सपेंडिचरच्या इन्कम साईडला आपण काय करतो, त्या पर्टिक्युलर इन्कम मध्ये ऍड करतो. आउटस्टँडिंग म्हणजे काय बघा, ट्युशन फीस आपल्यासाठी काय, सोर्स ऑफ इन्कम आहे. बरोबर. इन्कम म्हणजे काय, फीस येणार आहे आपल्याला, लक्षात आहे. आणि आउटस्टँडिंग म्हणजे काय, जर फीस येणं असेल, आउटस्टँडिंग म्हणजे काय, येणं किंवा देणं बाकी. येतं लक्षात? मग ट्युशन फीस काय असते आपल्यासाठी, आपण देतो का कोणाला, नाही देत. मग आपण काय करतो, हे आपल्यासाठी ट्युशन फीस येणं आहे, म्हणून आपण काय कन्सिडर करतो, की चालू वर्षाची ट्युशन फीस मला किती रुपये येणं बाकी आहे, 5,000 रुपये. मग मी काय करतो, चालू वर्ष म्हणजे कोणतं आहे, माझं इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट. या चालू वर्षामध्ये मी काय करणार आहे, हे 5,000 रुपये पहिले ऍड करणार आहे. ऍडजस्टमेंट समजून घ्या. ऍडजस्टमेंट काय करतोय आपण, चालू वर्षामध्ये 5,000 रुपये ऍड करतोय. काय ऍड करतोय आपण, ऍड द ट्युशन फी. ट्युशन फीस माझ्यासाठी काय आहे, इन्कम आहे. आणि ह्या इन्कम मध्ये मी काय करतोय, 5,000 रुपये ऍड करतोय. ओके. आता हे 5,000 रुपये माझ्यासाठी काय आहेत, येणं आहे. बरोबर. येणं म्हणजे काय, माझ्यासाठी असेट आहे. मग याचा दुसरा इफेक्ट कुठे दाखवणार, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. काय दाखवणार, आउटस्टँडिंग ट्युशन फीस. बरोबर. कधीची कधीची येणं बाकी आपल्याला, तर 2018-19ची. बरोबर. मग लिहायचं बॅलन्स शीटला काय लिहिणार आपण, ट्युशन फीस आउटस्टँडिंग किंवा आउटस्टँडिंग ट्युशन फीस. बरोबर. त्याच्या खालील्या ब्रॅकेटमध्ये कधीची, 2018-19ची, किती रुपये, 5,000 रुपये. येते लक्षात? लक्षात आलंय? याच्यामध्ये कुणाला काही अडचण आहे का, एक अडचण असेल तर कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही इथे विचारू शकता. ठीक आहे. ओके. नेक्स्ट, आता पुढची ऍडजस्टमेंट बघायची आपल्याला. काय बघायचे, तर सॅलरी काय आपल्यासाठी, सॅलरी आहे आपल्यासाठी काय, खर्च आहे. बरोबर. मग जर खर्च असेल, काय सांगितलंय, सॅलरी टू टीचर. आपण काय करतोय, टीचरला सॅलरी पेड करतोय म्हणजे काय, हा माझ्यासाठी एक प्रकारचा खर्च आहे. बरोबर. खर्च आहे म्हटलं की जर आउटस्टँडिंग म्हणून दिला असेल तर खर्च आउटस्टँडिंग म्हणजे काय, देणं बाकी आहे. येतं लक्षात? खर्च आउटस्टँडिंग म्हणजे काय, देणं बाकी आहे. मग ह्याचा आपण फर्स्ट ऍडजस्टमेंटचे इफेक्ट काय करतो, पहिला इफेक्ट त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मध्ये. मग पर्टिक्युलर एक्सपेन्सेस कुठं असणार आहे, तुमच्या इन्कम आणि एक्सपेंडिचर मध्ये एक्सपेन्सेस साईडला. काय एक्सपेन्स असणार आहे, सॅलरी टू टीचर. चेक करा आपल्या इन्कम साईडला, इथे चेक करा. काय चेक करायचं आपल्याला, ह्या सॅलरी टू इन्कम दिलेलं आहे का, सॅलरी टू टीचर दिलेलं आहे, चेक करायचं. सॅलरी टू टीचर किती रुपये, 1,80,000. ह्या 1,80,000 मध्ये काय होणार आहे, ही जी काही आउटस्टँडिंग आहे, किती आउटस्टँडिंग आपल्याला सांगितली त्यांनी, किती रुपये आउटस्टँडिंग सांगितले. ऍडजस्टमेंट नंबर बघा, ऍडजस्टमेंट नंबर सेकंड, सॅलरी टू टीचर आउटस्टँडिंग ₹15,000. ह्या सॅलरी मध्ये आपण काय करणार, इथं 15,000 रुपये इथं ऍड करणार. एक इफेक्ट काय झाला, आपण इथं ऍड करतोय 15,000 रुपये. लक्षात येत आहे? म्हणजे चालू वर्षाची सॅलरी आउटस्टँडिंग आहे, खर्च आहे. बरोबर आहे. आपण काय करतो, त्याच्यामध्ये ऍड करतोय. 1,80,000 मध्ये आपण काय करणार आहे, 15,000 रुपये ऍड करणार आहे. येते लक्षात? आता हे 15,000 ऍड केल्यानंतर टोटल किती झाले आपल्याकडे, 1,80,000 प्लस 15,000, 1,95,000 रुपये. येते लक्षात? आता ही जी काही खर्च आहे, खर्च म्हटल्यानंतर आपली खर्च म्हटल्यानंतर काय असते, आपली लायबिलिटी असते. बरोबर. मग एक इफेक्ट काय केला आपण, त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मध्ये ऍड केलं.
कुठे ऍड करणार आहे तर तुमच्या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये. त्याचा दुसरा इफेक्ट काय म्हणजे हे पैसे आपण आतापर्यंत दिलेत का नाही दिले. मग आता हे पैसे जर तुम्हाला द्यायचे असतील तर तुम्हाला काय करावं लागेल तुमच्या बॅलन्स शीट मध्ये ऍज अ लायबिलिटी म्हणून दाखवावं लागेल. करेक्ट आहे काय अडचण याच्यामध्ये. ठीक आहे आता आपल्याला काय करायचंय बॅलन्स शीटला ऍज अ लायबिलिटी साईडला आपल्याला काय म्हणून दाखवायचंय आउटस्टँडिंग सॅलरी टू टीचर्स. येतं लक्षात. जे देणं बाकी आहे ते आपण काय करणार आहे आपल्या बॅलन्स शीटला आउटस्टँडिंग सॅलरी टू टीचर हा दुसरा तुमचा इफेक्ट कुठे जाईल बॅलन्स शीटच्या तुमच्या या लायबिलिटी साईड. येतं लक्षात. काय अडचण आहे कोणाला याच्यामध्ये व्यवस्थित समजून घ्या. आपल्याला इच अँड एव्हरी गोष्ट काय करायची विचार करून लिहायची आहे. ओके चला पुढची ऍडजस्टमेंट बघूया आपण. रेंट पेड इन ऍडव्हान्स. आता बघा दोन गोष्टी आहेत. एक तर आपण खर्च करत असताना कधी कधी काय करतो ठीक आहे चल बाबा पुढच्या महिन्याचं घेऊन टाक. बरोबर आहे. मग आपण काय करतो पुढच्या महिन्याचं रेंट काय करतो पेड करतो आपण. लक्षात घ्या. मग आता ज्या वेळेस आपण एक्स्ट्रा पैसे पेड करतो समजा मी असं सांगितलं की मला वर्षभरामध्ये रेंट आहे किती रुपये समजा 1,00,000 रुपये. 1,00,000 रुपयाचा माझा काय रेंट आहे. येतं लक्षात. याच्यामध्ये मी काय केलं पेड करत असताना इथं पेड केलं समजा पेड केले किती रुपये इथं सांगितलं मी काय केलं 1,20,000 रुपये पेड केले. बरोबर. आता लँडलॉर्ड ज्यावेळेस आपण म्हणतो लँडलॉर्ड काय म्हटला आपला रेंट किती 1,00,000 रुपये आपण पेड किती करतोय 1,20,000 म्हणजे याच्यामध्ये काय करतोय आपण 20,000 रुपये एक्स्ट्रा पेड करतोय. बरोबर आहे. पण हे 20,000 रुपये कधीचे आहेत हे 20,000 रुपये पुढच्या वर्षीचे आहेत. लक्षात घ्या. हे जे 20,000 रुपये आहेत हे 20,000 रुपये कधीचे आहेत पुढच्या वर्षीचे आहेत. बरोबर. मग आपण काय करतो हा 20,000 रुपये टोटल या वर्षीचा खर्च म्हणून गृहीत धरणार आहे का नाही. मग आपण काय करणार आपला टोटल या वर्षीचा खर्च किती होता 1,00,000 रुपये. बरोबर. मग आता आपल्याला काय करावं लागेल जर 1,20,000 रुपये पेड केले असतील तर आपल्याला हे 20,000 रुपये काय करावं लागतील मायनस करावं लागतील खर्चामधून. चालू वर्षाच्या खर्चामधून काय करायचं मायनस करायचे. एक इफेक्ट झाला आपला खर्चामधून मायनस करणे. आता एक्स्ट्रा जे काही आपण पैसे पेड केलेले आहेत हे पैसे माझ्यासाठी काय आहेत माझे असेट आहे. एक्स्ट्रा पैसे म्हणजे माझ्याकडे पैसे म्हणजे काय माझ्यासाठी माझी असेट आहे. येतं लक्षात. मग आता हे असेट जर असेल मग आपण असेट काय करतो नॉर्मली कुठे शो करतो तर आपल्याकडे जेवढे काही असेट आहेत हे असेट आपण कुठे शो करतोय बॅलन्स शीटच्या असेट साईडला. मग आपल्याला काय करायचं इथे लिहायचंय काय लिहायचंय बॅलन्स शीटला काय लिहायचंय रेंट पेड इन ऍडव्हान्स. आपण काय केलं एक्स्ट्रा रेंट पेड केलाय. बरोबर. जी गोष्ट एक्स्ट्रा पेड करतो त्याला लिहायचं आपल्याला काय लिहायचं आपल्याला रेंट पेड इन ऍडव्हान्स लिहायचं रेंट पेड इन ऍडव्हान्स. रेंट पेड इन ऍडव्हान्स. लक्षात घ्या. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित बघा. आपण ह्या प्रत्येक ऍडजस्टमेंटचा इफेक्ट आपण बघणार आहे. येतं लक्षात. ओके. मग अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं हे रेंट बघायचं किती पेड केलंय आपण रेंट इथं दिलाय. आपल्या प्रॉब्लेम मध्ये चेक करायचं काय करायचं आहे आपल्याला टोटल अगोदर रेंट चेक करा की चालू वर्षामध्ये तुम्ही रेंट किती पेड केलाय. बघा इथे दिसतं तुम्हाला किती रुपये रेंट कुठे गेला इथला चेक करा. ऑफिस रेंट किती रुपये पेड केलाय आपण 16,000 रुपये. त्यांनी काय सांगितलंय ह्या 16,000मध्ये तुम्ही काय केलंय 3,000 रुपये पुढच्या वर्षीचे पेड केलेत. मग आपल्याला काय करायचंय 16,000मधून 3,000 रुपये लेस करायचे. एक इफेक्ट कुठे लेस करणार तुमच्या एक्सपेन्सेस साईडला. मग आता लेस केल्यानंतर त्याचा दुसरा इफेक्ट काय करणार आपण बॅलन्स शीटला. ठीक आहे. मग बॅलन्स शीटला दाखवत असताना आपण काय करणार इथं दाखवणार की रेंट पेड इन ऍडव्हान्स. बरोबर. येतं लक्षात. प्रीपेड रेंट म्हणा किंवा रेंट पेड इन ऍडव्हान्स म्हणा. मग हे कुठं दाखवणार आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला. ओके. मग अशा पद्धतीने आपली इथं तिसरी ऍडजस्टमेंट इथं काय झालेली आहे संपलेले. आता लास्ट ऍडजस्टमेंट पाहिजे. लास्ट काय सांगितलं आपल्याला डेप्रिसिएट ऑन बुक्स. आपण आता बघितलं होतं काय बघितलं होतं की आपल्याकडं गेल्या वर्षीमध्ये आपल्याला किती रुपयाचे बुक्स आपल्याकडे 22,000 रुपयाचे आहेत. त्याचबरोबर आपण काय केलेले चालू वर्षामध्ये पण इथं बुक्स परचेस केलेत. कुठे गेले बुक्स इथं परचेस. बरोबर. कधी परचेस केलेत 1 जानेवारी 2019ला. किती रुपयाचे 15,000 रुपयाचे. आता आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलं व्यवस्थित बघा डेप्रिसिएशन ऑन बुक्स ऍट द रेट 15% म्हणजे 15,000 रुपये 15% काय करायचं आपल्याला डेप्रिसिएशन चार्ज करायचंय. बरोबर. मग आता चार्ज करत असताना आपल्याला काय करावं लागेल अगोदर 22,000 रुपयाचे जे बुक्स आहेत त्याच्यावरती 15% कॅल्क्युलेट करावं लागेल कारण ते पूर्ण वर्षासाठी माझ्याकडे आहे. येतं लक्षात. आणि 1 जानेवारी 2019ला मी काय केलेलं आहे काही बुक्स परचेस केलेले आहेत. किती रुपयाचे बुक्स परचेस केलेले आहेत बघा इथे आपण बुक्स परचेस केलेले आहेत 15,000 रुपयाचे. मग ह्या 15,000वरती आपण डेप्रिसिएशन किती महिन्याचं कॅल्क्युलेट करणार तर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च. म्हणजे आपल्याकडं चालू वर्षामध्ये हे बुक्स किती महिन्यासाठी राहिलेले 3 महिन्यासाठी म्हणजे किती रुपयाचे 15,000 रुपयाचे. या 15,000वरती आपण काय करणार आहे तर 15%नं 3 महिन्याचं कॅल्क्युलेट करणार. बरोबर. येतं लक्षात.
त्याचबरोबर पुढची ऍडजस्टमेंट काय सांगितले, अँड 10% ऑन फर्निचर. आपल्याकडे फर्निचरची पण ऍडजस्टमेंट सेम आहे. बघा, आपण फर्निचर पण घेत असताना काय केलेलं आहे, फर्निचर आपल्याकडे होतं 50,000 रुपयाचं, बरोबर. ओपनिंग मध्ये चेक करू, आपल्याकडे फर्निचर किती होतं, 40,000 रुपयाचं. त्याच्यामध्ये फर्निचर आपण ऍड केलंय. किती रुपयाचं फर्निचर ऍड केलंय, 50,000 रुपयाचं. कधी, 1 जुलै 2018. म्हणजे कॅल्क्युलेशन करत असताना अगोदर आपल्याला काय करावं लागेल, 40,000वरती 15 किती टक्के सांगितलं आपल्याला, 10%. आणि त्याचबरोबर आपल्याला काय करावं लागेल, ह्या वर्षी आपण परचेस केलेलं 50,000वरती किती टक्के करावं लागेल, 10%. पण किती महिन्यासाठी, बघा, जुलैमध्ये आपण परचेस केले, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, म्हणजे 9 महिन्यासाठी तुम्हाला काय करायचंय, इथं याचं डेप्रिसिएशन म्हणजे 50,000वरती डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं. इथं लक्षात. तर आणि लास्टला आपल्याला काय करायचं, डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट काय करतो मग आपण, पहिली गोष्ट काय करतो, डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट करत असताना काय करतो, लेस फ्रॉम पर्टिक्युलर असेट. डेप्रिसिएशनचा फर्स्ट इफेक्ट काय करतो, त्या पर्टिक्युलर असेट मधून लेस करतो, बरोबर. जसे की आपण बघितलं, बुक्स मधून काय करणार आहे, लेस करणार आहे. त्याचबरोबर फर्निचर दिलंय, फर्निचर मधून पण आपण काय करणार, लेस करणार. याचा दुसरा इफेक्ट, आपण हे डेप्रिसिएशन आहे. डेप्रिसिएशन म्हणजे काय, माझा खर्च आहे. येते लक्षात. डेप्रिसिएशन म्हणजे काय, माझ्यासाठी खर्च आहे. ह्या इन्स्टिट्यूशनसाठी, सरस्वती हायस्कूलसाठी डेप्रिसिएशन काय, खर्च आहे. मग हा खर्च आपण कुठं दाखवणार आहे, एक्सपेंडिचर साईडला. येतं लक्षात. मग लेस फ्रॉम असेट अँड शो ऑन दी एक्सपेंडिचर साइड ऑफ दी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. ओके. मग अशा पद्धतीनं आपण ओपनिंग बॅलन्स पाहिलेले, बॅलन्स शीट पाहिली. त्याचबरोबर चालू वर्षामध्ये रिसिट्स आणि पेमेंट आपण कोणकोणते केलेत हे पण आपण इथं पाहिलेत. त्याचबरोबर ऍडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याकडं त्यांनी काय केलेलं आहे, ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. ह्या ऍडिशनल इन्फॉर्मेशनचे काय होणार आहेत, दोन इफेक्ट होतात. टू इफेक्ट्स आपण म्हणतो, टू फोल्डिंग इफेक्ट्स, बरोबर. मग हे 2 इफेक्ट्स काय करणार आहे, फर्स्ट इफेक्ट आणि सेकंड इफेक्ट हे आपण इथे देणार आहे. मग फर्स्ट इफेक्ट कुठं होतो, इन्कम आणि एक्सपेंडिचर साईडला. दुसरा इफेक्ट कुठं होतो, बॅलन्स शीट साईडला, बरोबर. जर पहिला इफेक्ट तुमचा इन्कमला झाला तर दुसरा इफेक्ट कुठं होईल, तुमचा लायबिलिटी साईडला, बरोबर. आणि जर एक इफेक्ट तुमचा असेटला झाला तर तुमचा इफेक्ट दुसरा कुठं होईल, तुमच्या कुठं होईल, तर तुमच्याकडे होईल कुठं, तर तुमच्या ह्या एक्सपेंडिचर साईडला. मग अशा पद्धतीनं आपण काय करणार आहे, तिथं ह्या गोष्टी इथं मेंटेन करणार आहे. आणि अशा पद्धतीने आपण काय करणार इथं, अशा पद्धतीनं या प्रॉब्लेमचं आपण इथं सोल्युशन उद्याच्या क्लासमध्ये बघणार आहेत. आता सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय सांगितलं इथं, की कशा पद्धतीनं कोणकोणते अकाउंट्स त्याच्यामध्ये आपल्याला तयार करायचे आहेत. मग आपल्याला इथे सांगितलंय, यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर. आपल्याला काय बघायचंय, की ह्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला नेमकं विचारलंय काय बनवायला सांगितलंय. आता याच्यावर काय बनवायला सांगितलं आपल्याला, बघा, यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर. काय प्रिपेअर करायला सांगितलंय, इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट, बरोबर. पण कधीच सांगितलंय त्यांनी, फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. येतं लक्षात. आपल्याला याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, 31 मार्च 2019ला त्यांनी आपल्याला इथे अकाउंट प्रिपेअर करायला सांगितलं. येतं लक्षात. मग हे अकाउंट प्रिपेअर करत असताना आपल्याला काय बघायचंय, 31 मार्च 2019ला काय सांगितलंय, इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट बनवायला सांगितलंय. त्याचबरोबर बॅलन्स शीट पण बनवायला सांगितलंय, बरोबर. मग अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय, हे इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवायचंय. येतं लक्षात. काय अडचण आहे कोणाला, काही अडचण आहे का कोणाला, याच्यामध्ये जर काही अडचण असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारा. ओके. असेच आपले लेक्चर वेगवेगळ्या टॉपिक वरती दररोज चालू राहणार आहेत. कुणाला काय अडचण असेल तर तुम्ही डायरेक्टली मला मेसेज करू शकता, बरोबर. त्याच्या अगोदर हे लेक्चर पाहण्याच्या अगोदर सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे. काय रिक्वेस्ट आहे, तर सगळ्यांनी माझ्या जे काही युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे जे काही लेक्चर्स असतील ते लेक्चर्स तुम्हाला इमिजिएटली त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल. ओके. चला, अशा पद्धतीनं आजचं लेक्चर आपण इथं थांबवतोय. ओके. सर्वांना रिक्वेस्ट आहे, सर्वांनी दररोजचं लेक्चर अटेंड करा, बरोबर. काही अडचण असेल तर विचारत चला. ओके. चलो, बाय बाय, टेक केअर.